श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण सर्वजण स्वामींचे निस्सीम भक्त आहोत. आपण तासनतास स्वामींची सेवा करतो, मंत्र जपतो, अक्कलकोटला जातो. पण कधी विचार केला आहे की एवढी सेवा करूनही आपल्या घरात प्रगती का होत नाही? घरात सतत कटकटी, पैशांची चणचण आणि आजारपण का राहते? अनेकदा आपण कळत-नकळत आपल्या घरामध्ये अशा काही चुका करतो, ज्या स्वामींच्या आणि माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाहीत. श्री स्वामी समर्थ हे दयेचे सागर आहेत. पण शास्त्रानुसार जेव्हा आपण घराच्या आणि धर्माच्या नियमांचे उल्लंघन करतो, तेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि संकटे दाराशी उभी राहतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 5 गंभीर चुकांबाबत जाणून घेणार आहोत, ज्या जर तुम्ही नाही थांबवल्या तर स्वामींची कृपा मिळवणे कठीण होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 5वी चूक 90% लोकांना तर रोज करतात. चूक नंबर 1, घराचा उंबरठा अस्वच्छ ठेवणे. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे घराचा उंबरठा दुर्लक्षित करणे. शास्त्रात उंबरठ्याला लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. अनेक घरांमध्ये उंबरठ्यावर कचरा दिसतो, तेथेच चपला बूट काढले जातात किंवा उंबरठ्यावर बसून गप्पा मारल्या जातात. उंबरठ्यावर पाय ठेवून उभे राहणे किंवा उंबरठ्याला पाय लागणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. ज्या घराचा उंबरठा अस्वच्छ असतो तेथे स्वामींची कृपा कधीच राहत नाही. अशा घरातून लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्र्य प्रवेश करते. रोज सकाळी उंबरठा पुसून स्वच्छ ठेवा. तिथे हळद कुंकवाचे लेपन करा आणि स्वस्तिक काढावे. उंबरठ्याला देवासारखा मान द्या, तरच घरात सुख येईल. चूक क्रमांक 2, संध्याकाळी झोपणे आणि अंधार ठेवणे. दुसरी चूक म्हणजे संध्याकाळच्या वेळी म्हणजेच गोधुली वेळेत झोपणे. सूर्य मावळताना म्हणजे देव लागणीच्या वेळी घरात झोपणे, रडणे किंवा कपाळावर हात लावून बसणे हे स्वामींना अजिबात आवडत नाही. तसेच संध्याकाळी घरात सर्वत्र अंधार ठेवणे किंवा तुळशीजवळ दिवा न लावणे हे सुद्धा चुकीचे आहे. ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची असते. यावेळी जर घरमालक किंवा घरातील स्त्रिया झोपलेल्या असतात, तर तेथील नकारात्मक ऊर्जा वाढते. घरामध्ये चिडचिड आणि पैशाची कमतरता भासू लागते. संध्याकाळी देवासमोर आणि तुळशीसमोर किमान एक दिवा लावावा. घरात शुभंकरोती म्हणावे किंवा स्वामींचा तारक मंत्र लावावा. यावेळी संपूर्ण घर प्रकाशाने उजळून निघू द्या. चूक क्रमांक 3, अन्नाचा अपमान किंवा अस्वच्छ किचन. तिसरी चूक जी थेट आपल्या बरकतीवर परिणाम करते ती म्हणजे अन्नाचा अपमान. स्वामी समर्थांनी नेहमी अन्न हे पूर्णब्रह्म असल्याचा संदेश दिला आहे. ताटात अन्न उष्टे टाकणे, अन्नाला नावं ठेवणे किंवा रात्रीची उष्टी भांडी तसंच सिंकमध्ये ठेवून झोपणे. अनेक लोक रात्री स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवतात. परिणामी उष्टी भांडी रात्री तशीच ठेवल्याने घरात अलक्ष्मीचा वास येतो. अन्नपूर्णा माता कोपते. अशा घरात कितीही पैसा ठेवला तरी औषधांच्या मागे किंवा कोटकरीच्या कामात खर्च होतो. रात्री झोपण्यापूर्वी किचन कट्टा आणि भांडी स्वच्छ करूनच झोपावे. ताटात जेवढे हवे तेवढेच अन्न घ्या. अन्नाचा कणही वाया घालवू नका. चूक क्रमांक 4, घरातील स्त्रियांचा अपमान करणे. चौथी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर घरातील लक्ष्मीचा म्हणजे स्त्रीचा अपमान करणे. ज्या घरात पत्नीला, आईला किंवा बहिणीला अपशब्द बोलले जातात, त्यांना मारहाण केली जाते किंवा सतत टोमणे मारले जातात, त्या घराकडे लक्ष्मी कधीही बघत नाही. स्वामींनी स्त्रियांचा नेहमी सन्मान केला पाहिजे. तिथे स्त्री रडते तिथे कोणत्याही पूजेचे फळ मिळत नाही. अशा घरातील शांती कायमची नष्ट होते. घरातील स्त्रियांशी आदराने वागा. ज्या घरात स्त्री आनंदी असते तेथे स्वामी स्वतः वास करतात. स्त्री हा घराचा आधारस्तंभ आहे. तिचा सन्मान करणे ही सर्वात मोठी स्वामी सेवा आहे. चूक क्रमांक 5, संशयवृत्ती आणि खोटेपणा. 5वी चूक जी आपण कळत-नकळत करतो ती म्हणजे स्वामींच्या अस्तित्वावर शंका घेणे किंवा लोकांसोबत कपट नीतीने वागणे. पूजा करताना मनात शंका ठेवणे की माझे काम होईल का, असे विचार करणे किंवा बाहेर स्वामींचे नाव घेऊन मात्र लोकांचे वाईट चिंतणे, खोटे बोलून पैसा कमवणे किंवा दुसऱ्यांचे हक्क हिरावून घेणे. स्वामी समर्थांना सत्य प्रिय आहे. जे लोक भक्तीचा दिखावा करतात पण त्यांचे कर्म वाईट असते, त्यांना स्वामी कधीच साथ देत नाहीत. अशा लोकांचे पतन लवकर होते. उपाय: तारक मंत्र. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. तुमचे कर्म शुद्ध ठेवा. कोणाचेही नुकसान करू नका. स्वामी फक्त भक्ती बघत नाहीत तर तुमचे हृदयही बघतात. भक्त हो, स्वामी कोपतात याचा अर्थ असा नाही की ते आपल्याला शिक्षा देतात, तर याचा अर्थ असा की आपण आपल्या कर्माने त्यांच्या कृपेपासून दूर जातो. जर आपण या 5 चुका सुधारल्या तर स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. आजच स्वतःला विचारा, यातली कोणती चूक तुमच्या हातून होत आहे. ती आजच थांबवा आणि पहा तुमचे आयुष्य कसे सुखाचे जाते. जर हा तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचे तरी घर सुधारेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशक्य ही शक्य करतील स्वामी. धन्यवाद.